मला ना तर लय वैताग आलाय बघा तुमचा आणि पुरीचा. कुणा कुणाला तोंड देणार हो? हा 40-45 सोयरिका झाला बघून एक पोरग तिला पसंत पडत नाही. तिला पसंत पडलं तर तुम्हाला काहीतरी अडखळा आहेच. पुरीला घरात ठेवून घ्यायची वस्तू आहे का? ठेवायची का तिला घरात? अरे बाबा तसं नाही, पण काय होतं मग तिच्या बी मनावर होऊन दे ना काही गोष्टी. अहो काय मनावर तिच्या मनावर काय? आपण काय तिचं वाईट करणार आहे का? अरे पण तिला पाटल्या होती म्हणेनच ना की बाबा मला हे पटतोय म्हणून. अहो 40च्या वर सोयरिका झाल्या तिला एक पटाना झालाय. अजून कुठे सावरे का बघायच्या? अरे शिकत ना ती. हा शिकती. बरोबर लयच आहे. मोठं काम करायला लागली. आणि मग हो आज ना उद्या लग्न करायचंय ना, तीच काय लग्न ठेवायची का? अहो कधी तिच्या बरोबरच्या पोरींचे लग्न झालेत, त्यांना पोरं झालेत. मला वाटत नाही का तिचं लग्न व्हावं, नातू खेळवा मी बी. नाही नाही तुला वाटत आहे मला नाही वाटत काय काही. नसन वाटत तुम्हाला. आता काय होतंय, आता मी लाड केलेला आहे तिचा. केलेलंच आहे, लाड करून डोक्यावर बसवली ना म्हणून हे परिणाम आहे. बाकी काही नाही. बरं मला तू सांग, हिला बी काही कमी नाही, पोराला बी काही कमी नाही. पोरग तर बाहेर असतंय शिकायला, त्याचं नाही टेन्शन. पण हिचं आहे ना आता लग्नाचं वय निघून गेल्यावर लग्न करायचंय होय का? ना, आज ना उद्या होणारच ही. व्हायला काय झालं काय, ती काय तशी राहणार आहे का? नाही तुमचं ना डोक्याला डोकं लावणं म्हणजे ना दगडाला डोकं फोडण्यासारखं झाले बघा माझं तर. आणि मग काय करायचं आता? काय करायचं म्हणजे काय करायचं? लोक नाव ठेवायला लागलेत पोरीला, काय लग्न करून देत नाही. लोक काय म्हणते तिचा काय कुठं लपड आहे का? काय आहे का म्हणून ती पोरगी लग्नाला उभं राहत नाही? कुणा कुणाला तोंड देणार आहे मी सांगा बरं? आज गणगोत काय बोलते, शेजार पाजारी काय म्हणते, कुणाच्या तोंडाला हात लावताय तो आपल्याला? अरे पण तो विचारायचं ना मग तिला. मला जसं विचारायची सगळं तसं. ती ना तुमची लाडकी आहे. माझ्या संग काय तिचं पटत नाही, ती मला नीट सांगत नाही. तुम्ही आहे ना, पटतंय ना तुमचं, तुम्ही विचारा तिला. अरे काय बोलत आहे? आणि तुला का तू आई आहे का कोण का येगडी? अहो हाय मस मी आहे, पण ती मला काय सांगत नाही. तुम्ही लाड करून ठेवलाय ना तिचा, तर गोडी गोडी तुम्हीच विचारा तिला. आली का शाळेतून, आली का नाही अजून? आलेली आहे, द्या आवाज. दिदी ए दिदी. आले. काय हो पप्पा? बस ही काय म्हणते बघ. काय मला ना तू एक शेवट सांग आता. काय किती लोकांना आम्ही काय काय उत्तर द्यायचे तू सांग. एक ना एक उत्तर म्हणजे काय उत्तर दिले ते आम्हाला कळाना. लोक नावं ठेवायला लागलेत की खरं बोलतेत का खोटं बोलतेत. अगं पण कशाबद्दल बोलते आई? तुझ्या लग्नाबद्दल कारण तर किती सांगू मी? आई येऊन जाऊन माझ्या लग्नावर. अगं मी अजून शिकते आई. अगं तू शिकती मला माहिती, अजून किती शिकायचंय. तुझं लग्न कर बाई आणि तुझ्या नवऱ्याच्या घरी जाऊन काय शिकायचंय ते शिक. अगं पण समजा नवऱ्याच्या घरी मला नाही त्यांनी शिकवलं, मग काय करू मी? आधी माझं शिक्षण पूर्ण होऊ दे, मला जॉबला लागू दे, मग बघू लग्नाचं. अगं बाई तुला आम्ही असा चांगला नवरा बघतो ना, त्याच्या घरी लय मोठी प्रॉपर्टी असं, तुला कामाची काहीच गरज नाही. अगं आई प्रॉपर्टीसाठी नाही मला लग्न करायचं, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, खूप मोठं व्हायचंय. अगं किती शिकणार आहे? ग्रॅज्युएशन झालं तुझं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, अजून किती शिकायचंय तुला? अगं मला MPhil करायचंय आणि मग PhD करायची आहे. म्हणजे तुम्हाला माहितीये का, हिला काठीवर आल्यावर लग्न करायचं. होय, आणि मग ती काय असते तिथे काय म्हणते PhD काय? PhD? हा अहो पप्पा तुम्हाला सांगू का, PhD म्हणजे काय असतं माहितीये का? काय? आपल्या नावापुढे ना डॉक्टर लागतं, डॉक्टर. हा. डॉक्टर नाही झालं ना तरी पण नावापुढे डॉक्टर लागणार माझ्या. होऊन ते डॉक्टर, मग काय अडचण आहे तेव्हा? मग मी तेच म्हणलं ना, काठीवर आल्यावर त्याचं लग्न म्हणजे एवढे करा. दिवस लागेल काय त्याला? नाही नाही एवढे नाही. दिवस नाही, अजून काही वर्ष फक्त. हा किती वर्ष सांग ना, ते पण सांग किती वर्ष लागतात. मग कळन त्यांना तुझं वय किती, मग कोणत्या वयात तुला लग्न करायचंय ते पण सांगून टाक. किती 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 वर्ष लागत आहे त्याला? असं काही नाही, फक्त 5-7 वर्ष जातील अजून. 7 वर्ष? हा. हे, मग एक काम कर, तसंच नवरा बघू तुला. कसा? हा ती शिकवणारा. नको नको. नको नको दिदी, अरे 7 वर्ष म्हणजे काय खेळ आहे काय? अहो मग तुमची जबाबदारी नाही का? मग तुम्हाला मला शिकवायचं नाही अरे का? बाबा. म्हणजे मी नवरा करू तसा, मग तो मला शिकवणार. काय आणि मग- होतं तुला एक लक्षात घे, मला काय म्हणायची, पुढच्या तुला शिकवलं म्हणजे वाचना, त्याची जबाबदारी मी घेतो. अरे लोक काय म्हणते हा? इकडे तुम्हाला एक सांगू का? हा. लग्न नाही करायचं. हा ती म्हणते, आताच नाही लग्न करायचं. मी काय ऐकलं नाही का? बहिरी बिरी नाही मी, कळतंय मला सगळं. ती म्हणली मला लग्न नाही करायचं तर इथंच बसायचंय का? हा अगं ही तू पोरगी गोष्ट नसती घरात ठेवायची. अगं आई पण मी लाडकी ना तुझी, मग मला लग्न नाही करायचं, मी कायम इथंच राहणार आहे. हे बघ बाळा, आमची तू लाडकी आहे. कोणत्याच आई वडिलांना वाटत नाही आपली पोर आपल्यापासून लांब जावा, पण ही जगाची रीत आहे आणि हे ना गरजेचं आहे. एक वयात लग्न होणं आणि एक सोबती असणं गरजेचं आहे. अगं बाई आता तू सांग, तू म्हणते लग्न नाही करायचं, असं जर मी म्हणले असते लग्न नाही करायचं तर तू झाली असतीस का? अगं आई मग मला पण होतील की पोरं. म्हणजे म्हातारी झाल्यावर तुला लग्न करायचं आहे का नाही?
बरं जाऊ दे, नको लय चर्चा वाढीत बसू. तुझा कर, मला जर बोलायचं तिच्यावर. हा अशी पण मी तुमच्यात कुठं सभादून जाते ना, पटतच नाही माझं तुम्हाला काय. नका का पाठाना जा, करा. पुढचं नको राहणार. करायचंय तुम्हाला, सोड मग. दिदी ही ना, ही जरा ही अशी जी आपटायची, तुला माहिती ना. मग माहित नाही का मला? हा, मग- मला काय सांगताय तुम्ही? काय कर दिदी, मला आहे ना एक विचारायचंय तुला. काय? तुझं लपड बिपड नाही ना कुठं? आणि तसं जर काय असलं तर दिदी मला खरं सांग, ही ह्या पाठी हिचं जाऊ दे, पण तुझी जर पसंती चांगली असली तर माझी काही हरकत नाही, पण खरं बोल. असं म्हणताय का तुम्ही? तुम्हाला खरं सांगू का पप्पा? आता मला आहे ना एक मुलगा आवडतो, हा माझ्याच बरोबर शिकायला आहे तो पण. बर. हा, त्याला प्रॉपर्टी वगैरे खूप चांगली हा. आहे, स्वभावाने पण खूप चांगला आहे. मग तुम्ही म्हणत असाल तर मी बोलवते त्याला भेटायला तुम्हाला. हा मग काय कर, पोरग महत्वाचं आहे आपल्याला. आणि पप्पा तुम्हाला सांगू का, त्याचं आहे ना माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझं पण त्याच्यावर खूप प्रेम आहे. पण एक प्रॉब्लेम आहे छोटासा. कायचा प्रॉब्लेम आहे? आहे थोडासा प्रॉब्लेम अरे कायचा असू दे, मी आहे ना. तुला काय घाबरायचं कारण आहे का? आहे ना. कसला प्रॉब्लेम असू दे तू मला सांग. काय आता नाही, ते नंतर सांगेल मी. पण जाऊ द्या, तुम्ही आहे ना माझ्या बरोबर. तू त्याची काळजी करू नको. हा हा पण हे असं काही लांबालांबी करू नको किंवा काही उद्या वाढवू नको. बरं एक काम करते का, हा कसला प्रॉब्लेम असू दे ते पोराला बोलून घेते का? हा बोलवते. तू यायचं जाऊ दे, तिचं निपटी तुम्ही. नाही ऐकलं तर 2 कान फाडत देतो ठेवून. बर बर. पण ही महत्वाचं आहे आपल्याला, बरोबर आहे का? हा आणि घे बोलून मग. हा बोलवते. हा मोबाईल द्या. मोबाईल देऊ का? द्या. आणि तुझा काय केला? आता माझा तिकडे आहे, ती परत मला विचारत हा, बसेल बरं. काय चाललंय तुमचं. बोले म्हणा, बोलावलंय लगेच. हॅलो. हा महेश, ऐक ना, घरी ये ना माझ्या, बोलवलंय तुला पप्पांनी माझ्या. नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही झालेला, तू ये फक्त, आल्यावर सांगते सगळं. हा हा, नाही काही टेन्शन नाही, ये. हा लगेच येतो म्हणला का? हा येतोय. बरं. अरे ही तू मागच सांगायचं दिदी, तो मोकार कोठाने वाढीत बसली. पप्पा तुम्हाला माहिती ना आई कशी आहे. अरे आई कशी म्हणजे काय, ते आईला धरून बसायची का आपल्याला? खरं सांगू का, मला आहे ना भीती वाटत होती तुम्ही काय म्हणाल, म्हणजे असं ऐकल्यावर माझं काहीतरी आहे बाहेर. अरे पण माझा विश्वास आहे, तुझी निवड चांगलीच असणार आहे, बरोबर आहे ना? बरं निवड चांगली असल्यावर मला काय अडचण आहे का? नाही, तुम्ही बघा ना, आता तुम्ही भेटा त्याला, त्याचा स्वभाव बघा, त्याची प्रॉपर्टी पण भरपूर आहे, असं काही नाही की त्याच्याकडे पैसा नाही काही नाही. बोलावले ना तो? हा मग कसं काय आहे ना बोलवलं, अजून? येतो आलाच. हा हा. बस. मी काय म्हणते, हा, गाडी कोणती आणली? मी फोर आणली आपली. आणली ना? हा. कुठे लावली? मी काय एकदा गेट पाठी लावली. गेट पाशी ना? हा. बर बर. नमस्कार. हा काय नमस्कार म्हणतोय. असं नमस्कार म्हणलं. असं काय बोल ते मी तुम्हाला म्हणले होते ना. होय रे, ऐ इकडे बस. ह्यो आपल्या दीदीसाठी पोर आहे. हा पोरे, हा, आता आपलं काय झालं विषय? ती बाकीचं जाऊ दे, तुला सांगतो तेवढं ऐक. बर, चांगलंय. काय नाव बाळ तुझं? माझं मयत नाव आहे. मयत. हा तीच आहे, ती त्यासाठीच तुला बोलावलंय. मला काही कळा ना त्याच्यातलं काहीच. राम राम सरपंच. हा राम 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 राम. काय चाललंय? काय नाही, आता हे काय झालंय सरपंच? अरे बसायला तुमच्याकडे जागा, ती खुर्ची येते तिकडे. आता सरपंच काय इकडे बोलते कशी? हा, जरा गडबडीत येत ती. असं आहे का? हा थोडी गडबड वाढलेली. गडबड वाटली? सरपंच म्हणजे सरपंचच आहे, म्हणजे ते पूर्ण गावातलं म्हणजे आपल्यासारखंच आहे. नाही, नाही, नाही. एवढं बसा, खाली स्वतः- बसा. बरं बस. काय चाललंय काय नाही? आलो चक्कर मारायला, म्हटलं राजा होतो काय चाललंय? काय झालंय हा, पुरीला? आता तर पुरीचं नाहीचं चाललंय की बा लग्न झालं, बा लग्न कर लग्न कर. आता ही बायको माहिती कशी माहिती तुम्हाला? किती वेळा सोयरिकीचा आपला विषय झाला. हा. मी दूध सोयरिकी आणलं पण ती नाही म्हणते ना. तसं 30-40 सोयरिकी झाली. असं? हा बरं. पण आता ही जरा रेगुलर असल्यामुळे त्या पुरीच्या लय मागं लागत. हा, तर पुरीला म्हणलं बाबा तुझं काय असलं मला तसं सांग. हा. आता ती म्हणली कॉलेजचं काय, मग आमचं प्रेम काय हाय, असं तसं. बाबा म्हणलं काय हरकत, ही काय पोर आहे. नमस्कार. अरे हा पांडू दादाचं पर आहे. हा. मी तिच्याकडे नीट पाहिलंच नाही.
खरं काय स्टेटस ओळखता तुम्ही? इथून आहे ना 5 किलोमीटर राहायला खाल्ला हा. त्याच्यामुळे तुम्हाला नाही माहिती जास्त पांडुताच पर आहे आता म्हणजे माझे आपलं मतदारच आहेत ना हा 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 आणि गरीबाची संपत्ती याला नसताना ओळख पांडुता जर तुम्ही ओळखत असाल समोर आल्यावर हा 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 असे तर गरीब पोकलेट JCB ट्रका काय नाही होतं नाही ते म्हणजे परिस्थिती चांगली म्हणायची. 30 एकर शेती हा. परिस्थिती चांगली आहे आणि हा एकूण तर नाही मला आहे ना भाऊ आहे तुला भाऊ आहे नाही ना एकुलता एकच आहे. आणि सरपंच साहेब माझ्याच बरोबर शिकायला माझ्याच वर्गात आहे. असं काय आता आम्हाला दोघांना PhD पण करायची आहे. बरोबर हो अरे बापरे पण ते सरपंच साहेब मला डॉक्टर पदवी घ्यायची तुम्हाला हो काय एक म्हणायचंय ती काय होतं मला हे बोललेलं काय कळा ना ते आलंय माझ्या लक्षात आलं का? ते थोडं थोडं होतं माझं कधी कधी. बाकी आता जास्त नाही बोलत मी आता. असे ते एवढे शिकलेत PhD करायची म्हणजे तुमच्या लक्षात येतो का विषय हा, हा. आणि हिला एवढ्या सुरिकी आणल्या तरी ती नाही म्हणते म्हणजे आपण समजून घ्यायचं राजा भाऊ समजा त्यांनी पळून जाऊन जर लग्न जर केलं तर तुम्ही काय करणार नाही 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 ते जाऊ द्या बोलण्याचा विषय जाऊ द्या हा, बरोबर. थोडंफार इकडं तिकडं पण त्यांचं प्रेम जर असेल तर तुम्ही आम्ही काही करू शकत नाही तू सरपंच- आहे का तुझं खरोखर प्रेम आहे का हो सरपंच साहेब तुझं मी रे. तुम्हाला हो माझं पण आहे. तुझं नाव काय आहे माझं मग नाव आहे. महेश महेश हा आहे का हो माझं खरं प्रेम आहे. आणि आणखी एक सांगू का हा घरी संपत्ती इस्टेट भरपूर आहे. पण हल्ली मुलांना मुली मिळत नाही आणि वास्तविक पाहता किती एवढी संपत्ती असून सुद्धा त्याला मुलगी देणं म्हणजे एक पुण्याचं काम होईल हा बरोबर. तुमच्या लक्षात आलंय का कशामुळं त्याच्या बोलण्यामुळं एक पुण्याचं काम होईल त्याच्या आई वडिलाचा एवढा आनंद होईल बापरे बापरे खूप मोठी म्हणजे चांगली गोष्ट आहे बुवा. मी तसं पप्पांना सांगितलं होतं थोडासा प्रॉब्लेम आहे पण म्हणलं तर ते समजून घेतील की नाही म्हणून म्हटलं तो डायरेक्ट आल्यानंतरच तो बोलल्यावर त्यांना त्यामुळे कळेल. तिची पसंती तर पुण्याचं काम होऊन जाईल हे जर केलं तर आणि मी तर तुम्हाला म्हटलं पळून जाऊन लग्न केलं तुम्ही काही करू शकत नाही तुम्ही भले माझ्याकडे आले कुठेही जरी गेले काहीच करू शकत नाही आणि ते सज्ञान आहेत ना हा बरोबर आहे ती महत्वाचं आहे. आणि तिचं नशिबात तिला समजतंय की बुवा ती तिची निवड चांगली आहे हा, मी तर या मताचा नाही, आहे बरोबर आहे. कारण त्यांना काही कमवायची पण गरज नाही उगाच तेवढी शिकत म्हणजे नाही बसले बाबा PhD नाही करायचं नाही तर खूप काही गरज असेल त्यांनी मध्ये शिक्षण सोडून त्यांनी नोकरी केली असते ना हा बरोबर. प्रॉपर्टी भरपूर आहे मग तुम्ही बघा ठरवा काय करायचं नाही सरपंच काय वाटतं तुला? काय आता सरपंचांनी होकार दिला म्हणल्यावर चांगलंच असणार ना. हा उगा योगायोग मी आलोय नाही बरं झालं तुम्ही योगायोग आणि राहिला विषय मी त्याला ओळखतो म्हणजे हा म्हणजे परिचय सगळा आहे वडील तर तुमचा. चांगले परिचय आहे. बरोबर आहे. पण बरं झालं सरपंच तुम्ही आले नाहीतर मला ना ही भीती होती की हे मी सांगू कसं काही ह्या दोघांना हा त्याचा नाही, प्रॉब्लेम. मुलांनी आई वडिलांना सांगायलाच पाहिजे का पळून जाऊन लग्न केलं हा रात्रीत कुठेही कामाला हा आणि मग ते त्यांचे हाल आई वडील समजा मिसिंगची कंप्लेंट देतात हरवल्याची दुसरेच काय नंतर मग ते सांगतात आम्ही रजिस्टर कोर्ट मध्ये करता तर काहीच येत नाही आणि वरून गावात नाव जातं बरोबर. ना पाहुण्या रावळ्यात नाव जातं जातं. काय राजवंशी हा पोरगी हा गेली हा पळून हा हा मग हा बरोबर आहे. पोरगी गेली पळून म्हणणार की नाही हा म्हणणार मग पोरगी पळून जाऊन लग्नच केलं हा, हा, हा. लोकांना बोलायला काय बरोबर. हा? त्यापेक्षा आहे ना आपण एक काम करू मोजक्या माणसात लग्न करू नको जाता बाबा तुमच्या लक्षात आला विषय बरोबर आहे. हा बरोबर. आणि लागलं तर भाऊ लग्नाचा खर्च मी लय लग्न लावून दिले मी करतो नका नका काय माझ्याकडे आहे ते राहू. तुमच्याकडे काही कमी नाही. हा नाही 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 तुमचं नको करायला गरीबाची दिले हा, जाऊन, मी- तुमच्याकडे काही कमी ती नाही महत्वाचं आहे. बरं मी काय म्हणते आता एवढी गोड बातमी हा. आहे तोंड गोड करते मी चहा ठेवते तुम्हाला बसा. बरं बरं चहा करा नाही एक काम करू तिकडे पलीकडे जाऊ हा तिकडे आता काय 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 आहे ना मला हा 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 चला हा, चला तिकडे जाऊ चला आपण. चला चला हा. चांगलं झालं ना हा एकदम राईट. खुश. अरे वा